नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी फॅशन डिझायनिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपले जे नवरात्रीचे व्हिडिओ आहे त्यातपासून मी स्टार्ट करत आहे. त्यामध्ये आज मी तुम्हाला जॅकेट जे असतं छोटंसं ते जॅकेट बनवायचं शिकवते. त्यात हे बघा मी हे अस्तर घेतलं आहे त्याच्यासाठी आणि आता मी त्यावरती तुम्हाला जे मापं टाकायचे ते सांगते. मापं टाकण्यासाठी ही जी बंद बाजू आहे ना त्याला उंची मोजून घेतली मी 16 ते 17 इंच. हे बघा तुम्हाला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने घ्या. ही जी उंची मोजून घेतली मी. त्यानंतर इथे वरती मी बंद गळ्याचं माप टाकले जे की 12.5 आहे. 6.25 केले मी त्याच्या. इथे मी 6 इंचाचा शोल्डर घेऊन पुढे हे 8.5 इंच माप टाकले मी गडीसाठी. त्यानंतर हा सरळ जो आहे तो जोडून घ्यायचा. मुंड्याचा आकार देताना आपल्याला फक्त एकच आकार द्यायचा आहे. त्यामुळे हे बघा या पद्धतीने फक्त एक आकार द्यायचा आहे. हा आपला बॅक झाला आहे. आता यावरतीच मी तुम्हाला फ्रंट कसं ड्रॉ करायचं ते दाखवते. याच बॅकवरती हे बघा वरच्या बाजूला आपण इथे गळा मोजून घेतला आहे 2.5 इंचाचा. तिथून पुढे 6.5 इंच 6 6.5 या पद्धतीने फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे हा असा व्ही किंवा शॉर्टकटमध्ये पानगळा या पद्धतीचा आकार आपण देऊन घेतला आहे. त्यानंतर खालच्या बाजूने इथे वरती आपल्याला 3-3.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि इकडेही आपल्याला 1.5 ते 2 इंच अंतर समोरच्या बाजूला कमरेच्या बाजूने मोजून घ्यायचं आहे. आता जे माप आपण मोजलं आहे हे बघा त्याला या पद्धतीने खाली असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला जो फ्रंट आहे तो रेडी होणार आहे. अगोदर मी बॅक कटिंग घेऊन घेते अस्तरवरती आणि याच पद्धतीने फ्रंट ड्रॉ करून घेते. या पद्धतीने आपण दोन्हीही अस्तर कट करून घेतले. हे बघा हा फ्रंट बॅक या पद्धतीने. आता काय करायचं आहे हा जो कॉर्नर आहे आपला कमरेतला तो दोन्ही बाजूचा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने असा हा गोलाकार आणि जे आपले अस्तर आहेत ते वेगळे करून घ्यायचे आणि त्यानंतर फ्रंटचे जे पार्ट आहेत त्याच्यावरती आपल्याला हे जे आकार दिलेले आहेत हे कट करून तुम्हाला ज्या कापड घ्यायचं आहे त्या कापडावरती आपल्याला हे जे अस्तर आहे हे या मापामध्ये कट करून घ्यायचं आहे. फ्रंट जो आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने कापडावरती ठेवून ते मी कट करून घेते. आता हे बघा या पद्धतीने माझ्याकडे कपडा जो आहे तो थोडा कमी आहे त्यामुळे मला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने पॅटर्न बसवून कटिंग करून घेत आहे. कटिंग केलेले पार्ट आता आपल्याला शिवण्यासाठी घ्यायचे. त्यासाठी दोन्ही फ्रंट आपल्या समोर आपण ठेवून घ्यायचे. पार्ट समोर घेतल्यानंतर फ्रंटला गळ्यापासनं इथे खाली कमरेपर्यंत आपण कॅनव्हास लावून घेतला आहे आणि त्यानंतर आता कापडावरती ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं. याच पद्धतीने जसा कॅनव्हास लावला आहे आपण त्याच पद्धतीने आपण 5 इंच अंतरावरती खालपर्यंत या पद्धतीने एकसारखं शिवत गेलो. आता शिवण्याच्या आतमध्ये आपल्याला उलटवायचं आहे त्यामुळे त्याच्या आतमध्ये या पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे गळ्याच्या बाजूलाही आणि त्यानंतर जो आपला अस्तर आहे तो आतमध्ये उलटवून घ्यायचं आहे. अस्तर उलटवून घेतल्यानंतर या पद्धतीने वरतून 5 इंच अंतरावरती एकसारखी दाबटीप देऊन घ्यायची पूर्ण कापडाला. या पद्धतीने आपले हे बघा दोन्हीही फ्रंट जे आहेत ते रेडी झाले आहेत. आता बॅक तयार करण्यासाठी आपले जे बॅक निघाले होते ना ते बंद बाजूला निघाले नव्हते, ओपन होते. मग मी हे बघा हा माझ्याकडे जो काठ होता ना त्याच्यावरती बॅकचे जे दोन्ही पार्ट आहेत ते या पद्धतीने हे बघा जॉईन करून घेतलेत. त्यानंतर त्याच्यावरती दाबटीप या पद्धतीने मी देऊन घेते. आता दाबटीप दिल्यानंतर जो बॅक आहे आपला तो या पद्धतीने समोर घ्यायचा आहे. हे बघा हा आपला बॅक आहे. आता बरोबर हा जो बॅक आहे ना याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढायची गरज नसते आपल्याला जर आपला एक सलग कापड असता तर. आता मी मध्ये काठ लावले हे बघा त्यामुळे आपल्याला मध्य काढायची गरज पडते. या पद्धतीने काठ जे आहेत ना त्याचाही मध्य काढून घ्यायचा आहे आणि हे बघा बरोबर हा मध्य आणि हा मध्य एकसारख्या अंतरावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचं. त्यानंतर खालील जी बाजू आहे कॅनव्हास ऑप्शन आहे फ्रंट असो की बॅक असो. तुम्हाला हवा असेल तुमचा कपडा जसा आहे त्यावरती तुम्ही ठरवा. फिनिशिंगसाठी लावणार असाल तर उत्तमच आहे. तर या पद्धतीने खालील बाजूने कॅनव्हास लावून घ्यायचा. वरती जो बॅकचा गळा आहे तो फक्त हे बघा 1/2 इंच मापावरती या पद्धतीने असं थोडासा गोलाकार कट करून घ्यायचा. खालील आणि वरील बाजू 1/2 इंच अंतरावरती शिवून घ्यायची आणि त्यानंतर उलटवून घ्यायचे आपल्याला हे पार्ट जे आहेत ते. या पद्धतीने हे बघा मध्ये एकावरती एक ठेवून घेतले आणि बरोबर येथे असं खालील बाजूने 1/2 इंच अंतरावरती एकसारखं शिवून घ्यायचं आहे. या कॉर्नरपर्यंत जिथे आपण हा जो आकार दिला आहे तिथपर्यंत शिवून घ्यायचं. त्यानंतर वरील बाजू जी 1/2 इंच आपण कट केली आहे तीही शिवून घ्यायची आहे. या पद्धतीने शिवल्यानंतर हे बघा इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो कपडा आहे हा उलटवून घ्यायचा आहे या पद्धतीने. हे बघा
उलटवून घेतल्यानंतर इथे खालील बाजूने 5 इंच अंतरावरती टिप मारायची आणि वरील गळ्याभोवतीही 5 इंच अंतरावरती टिप मारून घ्यायची आणि उलट बाजूने हे जे चारही बाजू आहेत या शिवून घ्यायच्या. वाढीव जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही रेडी झाले. आता फ्रंटवरती हा जो बॅक आहे तो बॅक आणि फ्रंट एकावरती ठेवून घ्यायचे आणि जोडण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथे जोडण्या अगोदर आपल्याला इथे या पद्धतीने 1/2 इंच अंतर वरतून मोडून घ्यायचे आणि या पद्धतीने दीर्घ आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा हे मार्किंग दोन्ही साईडने केल्यानंतर हे जे 1/2 इंच आहे मोंड्यातनं 1/2 इंच या पद्धतीने कट करून घ्यायचं दोन्ही साईडने आणि त्यानंतर जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्याला दोन्ही बाजूचे शोल्डर जे आहेत ते आपण जोडून घेतले. आपला पूर्ण जो जॅकेट आहे तो रेडी झाला आहे. फक्त आपलं जे हे मोंडा आहे इथे आपल्याला हाही भाग आपल्याला कापडावरती उलटवता आला असता. ज्या पद्धतीने आपण हा गळा उलटवला आहे खालचं, हा जो खालची कमरेतील बाजू फ्रंटची असेल बॅकची असेल सर्व उलटवता त्या पद्धतीने आपल्याला हा गळाही उलटवता आला असता. परंतु नंतर रियूज करण्यासाठी माप कमी जास्त करण्यासाठी काखेत वगैरे जर टाईट झालं तर मग ते उस्तरवणं फार कठीण जातं. त्यामुळे मी त्याला या पद्धतीने पट्टी लावून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण पायपिंगची पट्टी काढतो त्या पद्धतीने पट्टी काढून घेतली मी. ती 5 इंच अंतरावरती मी शिवून घेते. आता संपूर्ण मोंड्याच्या भागाला 5 इंच अंतरावरती या पद्धतीने आपण जी पट्टी आहे ती जॉईन केल्यानंतर आतमधल्या भागात छोटे छोटे कट देऊन ही जी पट्टी आहे ती आतमध्ये उलटवून घ्यायची. आतमध्ये उलटवण्याच्या वेळी आपण कपडा जो आहे तो एकदम व्यवस्थित पकडायचा आहे. कुठे कपड्याला घडी पडणार नाही, चिमट पडणार नाही या पद्धतीने घेऊन हळूहळू पूर्ण भागाला व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. पूर्ण मोंडा जोडून घेतल्यानंतर आपल्याला आता फिटिंग करायची. फिटिंग करण्यासाठी कमरेकडील भाग एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे. कमरेतील भाग एकावरती एक ठेवल्यानंतर फिटिंग करण्यासाठी कुठलंही माप न घेता 1 इंच माप खालील बाजूने 1 इंच माप वरील बाजूने या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि टीप जी आहे ती मारून घ्यायची. टीप मारताना कापडाच्या सुरुवातीला आणि शेवट दोन्ही बाजूला डबल टीप घेऊन लॉक करायचा आहे जो कपडा आहे तो. त्यामुळे टीप जी आहे ती उसवत नाही. या पद्धतीने 1 इंच अंतरावरती टीप मारल्यानंतर मध्यभागी अर्धा इंच आतमध्ये जाऊन थोडीशी गोलाकार मार्किंग करून घेऊन त्यावरती टीप मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूला या पद्धतीने टिपा मारल्यानंतर आपला जो जॅकेट आहे तो पूर्ण रेडी झाला आहे. खूप छान असा जॅकेट रेडी झाला आहे मैत्रिणींनो, एकदम सोबर असा. याला डेकोरेट किती करायचं हे आता आपल्यावरती डिपेंड आहे. कुठे लेस यूज करायची, कुठे काय यूज करायचं हे. या पद्धतीने फ्रंटला आपण कुठली गोष्ट पॅक न करता असाही तो वेअर करू शकतो. बटन लावू शकतो. बटनसाठी लूप लावूनही बटन लावू शकतो आपण आणि नॉडनीही आपण याला पॅक करू शकतो. आता मी इथे नॉड लावून घेते. मध्यभागी एकच नॉड लावते आणि त्यावर जॅकेट मी कंप्लीट या पद्धतीने नॉड लावून घेतली आणि फ्रंट आणि बॅक अतिशय सुंदर या जॅकेटचा असं सोबर असं दिसतोय. आता याला मी खाली लेस लावून घेतली, माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून या पद्धतीने. आणि छान असा जॅकेट जो आहे तो रेडी झाला आहे मैत्रिणींनो. छोट्या छोट्या उरलेल्या तुकड्यांमधनं हा जॅकेट बनवला आहे. बॅकला कपडा कमी होता म्हणून माझ्याकडे काठ होते एक्स्ट्राचे उरलेले, त्यात जॅकेट हा मी बनवला आहे आणि सुंदर असा जॅकेट रेडी झाला आहे. मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. आता नवरात्रीसाठी तुम्हाला जर बनवायचं असेल तर एम्ब्रॉयडरीमध्ये, मल्टी कलर क्लॉथमध्ये, आरसा वगैरे ज्या पद्धतीने नवरात्रात आपण दांडियासाठी यूज करतो त्या क्लॉथमध्ये जरी बनवला तरीही खूप छान जॅकेट तयार होतो. माझ्याकडं जे अवेलेबल होतं त्यातनं मी बनवलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीचा जो जॅकेट आहे तो बनवू शकतात आणि हा वेअरही करू शकतात. तर व्हिडिओ मैत्रिणींनो कसा वाटला, नवरात्रीचे जे व्हिडिओ मी तुम्हाला द्यायचे त्यातला फर्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला आज दिला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.